मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटमधील प्रमुख आरोपी अबू सालेमला आज पहाटे नाशिक रोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली येथे नेण्यात आलं। यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्थानक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुंबईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले होते। अनेक निष्पाप लोक यात मृत्युमुखी पडले होते। या घटनेनं सर्व देश हादरला होता। मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी अबू सालेमला शोधून काढलं। तपासात अबू सालेम हाच या बॉम्बस्फोटचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। त्याबरोबर मुंबईमधील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना, दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे। यात अनेक लोकांना त्याने जीवे ठार मारल्यानं त्यावर गुन्हे आहेत। यातील मुंबई बॉम्बस्फोटामध्ये आणि इतर गुन्ह्यात न्यायालयानं त्यास कठोर शिक्षा सुनावली आहे। तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत। यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता। त्यास काही दिवसापूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं। मुंबई येथील विशेष पोलीस पथकांनी आज पहाटे 3 वाजेला गाडी क्रमांक 1057 CST ते अमृतसर गाडीने नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून अबू सालेमला मोठ्या बंदोबस्तात दिल्ली येथे न्यायालय कामासाठी नेण्यात आलं। यावेळी कारागृह ते रेल्वे स्थानकादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण कोलथे, नाशिक रोड।